करता का मग पूर्ण कार्यक्रमाची यायला पाहिजे जमते ना सगळ्याची घेऊ आपण सगळ्याची घेऊ एखाद्या व्यक्तीचं व्यक्तित्व असतो त्याचा हृदय हा आत्मा असतो हृदयाशिवाय माणूस जिवंत राहू शकत नाही त्याचप्रमाणे एखादा देश जर चालवायचा असेल तर त्यासाठी नियम आवश्यक असतात आणि हा नियम म्हणजे संविधान आहे आणि संविधान हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित आहे म्हणून त्यांना संविधानकार म्हणतात आणि या संविधानाचा रचनाकर्ता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आहेत आणि राहतील म्हणून त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणतात आणि याच दिवसाची आठवण म्हणून हा 26 नोव्हेंबर हा दिवस आपण आपल्या भारतामध्ये संविधान दिन म्हणून साजरा करतो आणि आपल्या देशाचा राज्यकारभार या आपल्या देशाचा कारभार या संविधान नुसारच सांगतो आणि आज आमचे हे बालगोपाल आमचे विद्यार्थी हे तुम्हाला संविधान म्हणजे काय आणि संविधानामध्ये काय काय आहे आपला देशाचा राज्यकारभार कसा चालतो एखाद्या व्यक्तीनं चुकी केली तर त्याला शिक्षा कशी होते सर्वांची तंबूत माहिती आमच्या रूपानं साळे सरांच्या प्रेरणेनं आणि सय्यद सर आणि काकडे सर आमच्या सर्व शिक्षकांच्या प्रेरणानं आमचे विद्यार्थी तुम्हाला आपलं संविधान काय आहे संविधान कलम आहे संविधानानं राज्यघटनेनं राज्यकारभार कसा चालतो देशाचा कारभार कसा चालतो आपल्या देशामध्ये संपत्ती पैसा कसा येतो त्यानंतर पैसा खर्च कसा होतो निवडणूक कोणत्या पद्धतीने होते निवडणूक आपल्या ग्रामपंचायत पासून ते केंद्र शासनापर्यंतची निवडणूक कशा पद्धतीने होते पैसा कसा येतो पैसा खर्च कसा होतो निवडणूकची पद्धत काय आहे आणीबाणी म्हणजे काय न्यायालय कोणत्या पद्धतीचा निर्णय देतो किंवा त्याचे नियम काय म्हणजे इथून शून्यापासून ते सगळे आले हे बी घेतले ते तिकडले पण घेतले आणि हे पण घेतले जो सादरीकरण करील ना त्याला झूम करून घेतोय थोडं तर मी आता शाळेत सरांना अशी विनंती करतो की त्यांनी पुढचं कारवाई आता सुरू करावी तर या अध्यक्षांच्या सूचनेनुसार पहिल्यांदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करतील आणि त्यानंतर आपल्या कार्यक्रमाची सुरुवात होईल चला हा सर घेतला नव्हे अरे झूम करू करू घेतला आले मी सगळ्याची आमचा पहिले सरक रे वैभव सरक मैं सर थोडं शूटिंग चालू आहे घेतले तुम्हाला आले तुम्ही सर काय तू इकडे बाबासाहेबांचा विजय सो बाबासाहेबांचा विजय सो भगवान गौतम बुद्धांचा विजय सो भगवान गौतम बुद्धांचा विजय सो बाबासाहेब आंबेडकरांचा विजय सो गौतम बुद्धांचा विजय सो सर
काही घ्यायला लागत नाही तुमचा. अरे इकडे पाहिजा. हा ना कोपऱ्यावर जातो सर तिकडून. हा त्याच्यानंतर ताडे सर ना अशी मी विनंती करतो की त्यांनी पुढील कारवाई सुरू करावी. हा जाय कर सुरू. नाही सुरुवातच तिच्यापासून आहे. फक्त प्रस्तावित करीन मी. थांब थांब थांब. संविधान आपल्या भेटीला आले आहे. संविधान सभेत सदस्य होते मात्र संविधानाचे मसुदा तयार करायची समिती ही आहे. मी गोपाल स्वामी अय्यंगार. मी बीएल मित्तल. मी सय्यद मोहम्मद सादुल्ला. मी डीपी खैतान. मी केएम मुंशी. मी डॉक्टर बी आर आंबेडकर. सर लिहा ना तुम्ही थोडी इकडे सारखा. मी कृष्ण स्वामी अय्यंगार. अय्यंगार. त्यामध्ये डॉक्टर आंबेडकरांचा सिंहाचा वाटा होता. म्हणून त्यांना संविधानाचे शिल्पकार म्हणतात. संविधान म्हणजे काय? देशाचे कायदे कोणत्या ग्रंथानुसार चालत नाही ते धर्मग्रंथानुसार चालत नाही, ते संविधानानुसार चालते. संविधान म्हणजे देशाचे कायदे नियमावली आहे. तर हे संविधान आपल्या सध्या भेटीला आलेलं आहे. तर आता या संविधानाचं पहिलं पान कधी उघडलं तर आपल्याला प्रस्तावना येतं. आणि प्रस्तावना मी सध्या प्रस्तावनात बोलतो. आता बघा प्रस्तावनेची सुरुवात आहे आम्ही भारताचे लोक. आम्ही भारताचे लोक. आता हे जे प्रास्ताविक आहे हे मूळ पंडित नेहरू यांनी लिहिलं. पण आता याच्यामध्ये जे काही खूप मोठे बदल झाला. आता समजा आपण त्याची सुरुवात आहे आम्ही भारताचे लोक. आता जर समजा एखाद्या समजा विविध धर्माचे लोक असतात. जर समजा हिंदू धर्मानुसार कधी असती तर मी श्री गौरी गणपती यांना साक्ष मानून अशी झाली असती. आणि जर मग अशी सुरुवात कधी झाली तर अल्लावाल्यांनी ते मानलं नसतं. आणि जर समजा अल्लावाल्याची सुरुवात झाली असती तर मग ते वाहे स्वामी वाहे रब त्यांनी मानलं नसतं. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिला प्रस्ताव मांडला की म्हणजे याची सुरुवात अशी करू नका. तर मग कसं आम्ही भारताचे लोक म्हणजे जर आपण या संविधानाची चौकट कधी पाहिली तर त्याचं येते पहिलं म्हणजे ते संविधान कशासाठी तयार झालं. एम ऑफ द कॉन्स्टिट्यूशन म्हणजे त्याचं काय नेमकं सांगितलं ते. आणि दुसरं म्हणजे त्याच्या म्हणजे याचा निर्माता कोण तर आम्ही भारताचे लोक. म्हणजे पण फक्त भारताचे लोक नाही तर तेव्हा हे संविधान सभा जरीही त्या घटनाकारांनी लिहिली तरी ते प्रत्यक्ष आपण सर्वांनी लिहिली हे अभिप्रेत आहे. म्हणजे आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम म्हणजे स्वतंत्र म्हणजे लिहिणारा हा एकटा कोणी नाहीये तर सर्व लोक आहेत. म्हणून आम्ही भारताचे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष. मग हे जे आपल्याला ही घटना जी घडवायची आहे जी लिहायची आहे ही समाजवादी. आता समाजवादी म्हणजे काय. जर समजा मला कधी वाटलं तर मी सहज पगारदार आहे थोडं 10 पावलं चालून सहज मी प्रगती करू शकतो. पण समाजवाद मध्ये एकानं 10 पावलं चालल्यापेक्षा समाजानं 10 पावलं चालायला पाहिजे हे अभिप्रेत आहे. कारण आपल्याला जर सावली हवी असेल तर आपण बांबूच्या झाडाखाली नाही उभं राहायचं असलं तर चांगलं जे टुमदार झाड आहे वडासारखं म्हणा आंब्यासारखं तिथं आपण सावली पकडतो. याला म्हटलंय समाजवादी. मग धर्मनिरपेक्ष किंवा असा अधिकृत धर्मान नाही तर सर्वांचा विकास व्हायला पाहिजे यानुसार. मग हे झालं त्याचं. मग याच्यातून आपल्याला आणखी काय साधायचंय तर पुढे मग सामाजिक न्याय राजकीय न्याय हे सर्व गोष्टी यायला पाहिजे हे ते आपल्या प्रस्तावनेमध्ये सांगितलेलं आहे.
आता ही आपली झाली प्रस्तावना. पण मग आता याच्यामध्ये जे ऐकून कलम आहे हे आपल्याला आता पुढे या संविधानाचं एक एक पान आपण उघडू आणि मग एक एक पान उघडल्यानंतर आपल्याला नेमकं या संविधानामध्ये काय सांगितलंय ते आपण पाहू. आता पहिलं पान उघडलं तर पहिलं पान आलं आपल्या समोर. पहिलं पान म्हणजे प्रकरण पहिलं. मी आहे संविधानाचा पहिला भाग. तुमच्या भाषेत पहिलं प्रकरण. माझं नाव आहे संघराज्य. यामध्ये कलम 104 आहे. संघराज्य म्हणजे राज्याचा संग्रह करणं. इंडिया दॅट इज द भारत शॉल बी ऑन ऑफ द सेट. अमेरिकेमध्ये पण 13 वर्षांनी संग्रह केला आहे. त्यातील ज्या राज्याला वाटला ते बाहेर पडू शकते, पण भारताचे एकदा भारतात समाविष्ट झाला बाहेर पडता येत नाही. हे तर अमेरिकेमधूनच स्वीकारलं. माझ्यामध्ये पहिली अनुसूची जोडली आहे. एखाद्या राज्याचं नाव बदलणे. चला येते मी. अनेक भाषा अनेक भूषा तरी आमच्या एक नकाशा. या. गावकऱ्यांना तुम्ही मला ओळखले नसेल, पण आता मागे जोशी ए वाद चालू होता ना, तेच मी अगदी बरोबर ओळखलं. नागरिकत्व आहे संविधानाचा दुसरा भाग. झाल्यास कलम 5 ते 11 आणि जेसी म्हणताना सिटिझनशिप ऑफ इंडिया तेच नियम माझे. झाल्यास आपल्या देशातील व्यक्ती कोण नागरिक होऊ शकते, म्हणजे आपल्या देशाचे हक्क अधिकार बजावू शकतात. तेच नियम माझे. कोणाला नागरिकत्व कसे मिळू शकेल ते सर्वसाधारण विशेष. भारताने एकरी नागरिकत्वाची गरज नाही. चला येते मी. या देशात जन्मले मी. भाग्य माझे थोर. नागरिक आहे मी. देशाची नाही कोणता घोर. या चला येतो मी. कोणीतरी माझी वाट पाहत असेल. नागरिक होण्यासाठी चला चला. हा. त्याला मूलभूत अधिकार उभे राहतील. माईक जवळ घेऊन बोला. त्याला बसू द्या. तुम्ही अंदर चालले. तुम्हाला जसं बसायला सांगितलं अंदर तसं नका बसा ना. अंदरून नाही एवढे सर. हा 2 जण उभे राहा. नाही ते बोर्ड दिसतील. हा. आपले मूलभूत अधिकार हे आहेत. कलम 12 ते 36. पहिला हक्क स्वातंत्र्याचा. दुसरा हक्क समानतेचा. तिसरा हक्क सर्वसाधारण. चौथा हक्क धर्म स्वातंत्र्याचा. पाचवा हक्क शोषणाविरुद्धचा. 6वा हक्क सांस्कृतिक व शोषणाचा. मी आहे संविधानाचा 4था भाग. माझे हे तत्व आयर्लंड देशाकडून घेतले आहे. माझ्यामध्ये कलम 36 ते 51 आहे. मी संविधानाचा कलमाचा अर्थ स्पष्ट पूर्ण म्हणून मला मार्गदर्शक तत्वे म्हणतात. ही तत्वे 3 प्रकारची आहेत. आर्थिक, सामाजिक, राजकीय. पण एक गोष्ट लक्षात असू द्या, मार्गदर्शक तत्वे लागूच करावे यासाठी न्यायालयामध्ये जाता येत नाही. मी तसा मूळ राज्यघटनेत नव्हतो. माझा समय 1976 मध्ये सरदार सोळंसिंग समितीच्या शिफारशीवरून संविधान जोडला. माझा संविधान मूळ स्रोत रशिया. मला कलम 51 म्हणतात. भाग मात्र 4. यामध्ये एकूण 11 कर्तव्य आहे. अधिकार आपण घेतो पण कर्तव्य विसरतो, म्हणूनच मी आहे. यामध्ये राष्ट्रीय प्रतीकांचा मान, स्वातंत्र्य संग्राम, प्रेरणा, अखंडतेसाठी, एकतेसाठी, प्रयत्न करणे, संरक्षण, वाईट प्रथा, त्याग, सांस्कृतिक अभिमान, राष्ट्रीय संपत्ती संवर्धन, राष्ट्राची प्रगती, 86 घटना दुरुस्तीनुसार 6 ते 14 वयोगट शिक्षण, कर्तव्याचे ठेवा ध्यान, देशाची प्रगतीच्या. थोडा वेळ
मी आहे संविधानाचा 5वा भाग. माझे नाव संघराज्य माझ्या केंद्रात येणारे सर्व राष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा यांची माहिती आहे. मी आहे संविधानाचा 5वा भाग. माझे नाव संघराज्य माझ्या केंद्रात येणारे सर्व राष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा यांची माहिती आहे. माईक पकडायला व्यवस्थित द्यायचा. नमस्कार, मी आहे संविधानाचा 6वा भाग. माझे नाव राज्य सरकार आहे. कलम 152 ते 237 पर्यंत तरतुदी आहे. तुम्हाला कालच काय सांगितलं कसं बोलायचं बोलू नका. मी आहे संविधानाचा मी आहे संविधानाचा 8वा भाग. माझे नाव केंद्रशासित प्रदेश. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल केंद्रशासित प्रदेश म्हणजे काय, तर गावकऱ्यांनो भारताचा नकाशा तुम्ही पाहिला असेल. त्या नकाशामध्ये महाराष्ट्र एमपी, राजस्थान, गुजरात हे अशा प्रकारचे राज्य सलग आहेत. त्या सलग आहेत. दीव दमण हे समुद्रात आहे तरी ते भारताचा भाग आहे म्हणजे त्यावर भारताचे नियंत्रण आहे. त्यांचा कारभार व त्यांचा राज्यकारभार घडीसाठी कलम 239 ते कलम 242 आहे. राष्ट्रपती केंद्राचे त्यावर नियंत्रण आहे. जसे दिल्लीची भारताची राजधानी आहे. लक्षद्वीप, दीव दमण, अंदमान निकोबार, दादरा नगर हवेली, पुदुच्चेरी 2019 मध्ये जम्मू काश्मीर व लडाख. याच्या हाती आपलं लहान होतं हे मोठं झालं. मोठं आहे. आता तू समोरून ये थोडं. असे जे बोलणार ते थोडं समोर आहे ना. नाही इकडे हा थांबता एक मिनिट. तुम्ही ते वर पकडा थोडे थोडे. थांबा माझ्या विना देश कसा पूर्ण होईल. कारण भारत हा असंख्य खेडे मिळून बनला आहे. त्या खेड्यांचे, नगराचे प्रशासन लोक का त्यांची जाणीव घटनाकारांना होती म्हणून त्यांनी भाग न जोडला. यांचे नाव 75 आपल्याला ग्रामपंचायत माहितीच आहे. गावाचा कारभार पाहणारी संस्था. ती ज्याला वाटेल त्याला घरकुल देत नाही. तिला बी काही बंधन आहे, नियम आहे. त्याप्रमाणे तालुका स्तरावर पंचायत समिती, जिल्हा स्तरावर जिल्हा परिषद, मोठ्या शहरात नगरपालिका, महानगरपालिका आहे. सत्तेचे विकेंद्रीकरण व्हावे, लोकांना साऱ्या सुविधा प्राप्त व्हाव्या या उद्देशाने भाग जोडला. संदर्भात नियम म्हणजेच कलम 243 क पासून 243 न त्यामध्ये ग्रामसभेपासून तर धिचक्या खटल्यापर्यंत नियम आले. म्हणूनच गांधीजी म्हणाले होते खेड्याकडे चला. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय भारत. तू आता तिच्याच जागी थांब. मी भाग नव्वद पंडित. गेला काय माहित गेला. भाग 90 पंडित यामध्ये सहकारी संख्या नियमावलीला आहे. कलम 243 चा बंदी झेड पर्यंत. कारण एकमेकांचा विकास करायचा असेल तर सोबत राहूनच होते. गवताच्या काढीला महत्व नाही पण पेढीला आहे. त्या पेढ्या बँक, LIC सहकार्य आहे. साखर कारखान्याच्या अन्नाविषयी नियमावली यामध्ये आहे. चला पुढे चला. बाबासाहेबांचा जय असो. संविधान दिनाचा माझा नंबर 10वा आहे. म्हणजे भाग 10 अनुसूचित जाती व जमाती प्रदेश आदिवासी क्षेत्र यामध्ये कलम 244 आहे. त्यानुसार
म्हणलं झाला सुस्नीचा करताना कलम 245 ते 263 आहे. फोकस तुम्ही घेतलं, तुम्हाला 2-3 वेळेस घेतलं वा. पैसा 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 हा भाग पैशाच्या संदर्भात आहे. सांग ना, बोलतोय. पैसा 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 हा भाग पैशाच्या संदर्भात आहे. पैसा म्हटलं की भांडण आलंच. गावकऱ्यांना तुम्ही जीएसटी हा शब्द ऐकलाच असेल. मग काय हे वेगवेगळे कर. जमीन विकत घेतली की लागला कर. तंबाखू पासून घरातील फ्रीज व इतर वस्तू याच्यावर सुद्धा कर. हे देशाची उत्पन्नाची साधने, उत्पन्नाचा नियम याच्यावर सुद्धा कर. आता खर्च तर राष्ट्रपतीपासून सरपंचापर्यंत आलाय. या सर्वांचे मानधन, यांच्या कर्मचारी याचा पगार, या सर्वांची नियमावली, वेतन आयोग या संदर्भात हा 12वा भाग म्हणजेच महसूल वित्त करार आहे व फिर्याद आहे. कलम 264 व 300A पर्यंत आहे. थांबा कोणतरी मला पैसे देतात. मी आहे संविधानाचा 14वा भाग. गावकऱ्यांना तुम्हाला माहित असेल की त्याला पुस्तक असं थोडं इकडे बघायला खासदार ते सरपंच प्रयत्न काम करत नाहीत. ते नौकर वर्गाकडून घेतात. पद अधिकारी हे 5 वर्षासाठी मात्र झालं काय चला चला नेक्स्ट. मी संविधानाचा 15वा भाग निवडून प्रक्रिया संतोष राहावी या हेतूने ही स्वतंत्र स्थान घटना करून निर्माण केले. भारताचे लोकसभा विकास निवडून दर 5 वर्षांनी होते. त्यासाठी आवश्यक प्रणाली या मशीन पक्षांना चिन्ह देणे जसे भारतीय जनता पार्टी कमळ म्हणून काय जायचं हे घेऊन जात रे. आवाज चांगला लावायचे आवाज. मी आहे संविधानाचा 17वा भाग म्हणजे 17वे प्रकरण माझे नाव कार्यालय भाषा विचाराची देवाणघेवाण करण्यासाठी भाषा हो माध्यम असते. मग राज्यसभा हो लोकसभा हो. नेक्स्ट चला. मी आहे भागटराज. संकटी सर्वांना येते. फक्त माणूस असो की नाही, संकट आला आपण त्याचा सामना आपल्या बळीनेच करत असतो. देशात संकट येणार त्याचे स्वरूप कसे आहे त्यानुसार जोडता आहे व उद्देशाने प्रकरण आहे. याला जाणीबाणी म्हणतात. या संदर्भात कलम 352 ते 360 आहे. हे 3 प्रकारचे असते. पहिली राष्ट्रीय आणीबाणी. संपूर्ण देशात संकट आले म्हणजे एखाद्या दुसऱ्या देशाने आपल्या आक्रमण केले. तेव्हा उदाहरणार्थ 1962 चीन, 1900 पाकिस्तान तेव्हा ही आणीबाणी घोषित होतात. दुसरी राज्य आणीबाणी. एखाद्या प्रांतांतून अंतर्गत बंड होत आहे, संकट आहे तेव्हा. तिसरी आर्थिक आणीबाणी. आर्थिक संकट आला. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. छत्री उघडल्यावर मोठी होते, बंद केल्यावर घडीला आणि तेच आहे. एकत्रीकरण होय. त्यालाच म्हणतात फ्रीडम इज बेटर दॅन फ्रीडम.
सुरक्षा शाळेमध्ये कार्यक्रम प्रसिद्धी 20वा काकडे सरचा आहे ना ते तिकडे तू गावाशिवाय या व्यक्तीतील पदावर असताना गुहे दाखल होत नाही. विविध दवा करा मोठी बद्दल विमानतळ याविषयी विशेष तरतुदी आहे. ते बोर्ड घे तू चला 368 काकडे सर 368 टाळ्या वाजवा सर साठी. सर्व उपस्थित माझ्या भारताच्या नागरिकांनो, मी आहे कलम 368. मी आहे घटना दुरुस्ती, संविधानातील सुधारणा आणि त्या सुधारणेची कार्यपद्धती माझ्यामध्ये अंतर्भूत आहे. तर एखाद्या आतापर्यंत बघितलेल्या 1 ते 19 या कलमांची दुरुस्ती जर करायची असेल तर त्यासाठी 368 कलमानुसार आपल्या संविधानाच्या संसदेच्या लोकसभा अथवा राज्यसभा या 2 पैकी कोणत्याही संसदेच्या सभागृहामध्ये आपण एक विधेयक पारित करू शकतो. ते म्हणजे संविधानातील सुधारणा. त्यासाठी हे विधेयक 2/3 एवढ्या बहुमताने ते पारित करावे लागते. त्यावेळेस संघ सूचीतील विषय अथवा राज्य सूचीतील विषय 7व्या अनुसूची 55, 53 व 73, 142 अनुसूची मधले विषय दुरुस्ती करायची असते. त्यावेळेस राज्याच्या अधिकारातील विषय दुरुस्ती करायची असते. त्यावेळेस विधानमंडळ राज्याचे एकूण विधानमंडळापैकी निम्म्या विधानमंडळाच्या बहुमताने सदर घटना दुरुस्ती आपण करू शकतो. त्याच पद्धतीचा ठराव हा संबंधित राज्याच्या विधानमंडळामध्ये आपल्याला पारित करावा लागतो. ज्यावेळेस अशी पद्धतीने पारित केल्यानंतर राष्ट्रपतीच्या स्वाक्षरीने सदर विधेयकाची हा संविधानाचा भाग म्हणून गणला जातो. अशा पद्धतीने आहे कलम 368 संविधानाची सुधारणा व त्या संबंधी कार्यपद्धती. नमस्कार नमस्कार मित्रांनो, मी आहे संविधानाचा 31वा भाग. माझे नाव अस्थायी संक्रमणी आणि विशेष तरतुदी यामध्ये कलम 369, 392 आहे. कलम 370 आठवले असेल. जम्मू काश्मीरच्या बाबतीत काही विषय तरतुदी यामध्ये होत्या रद्द झाल्या. नाही ते 370 रद्द झालं. सध्या जम्मू काश्मीरचं मागे बोलणं नाही झालं का? संक्षिप्त मी आहे संविधानाचा शेवटचा भाग म्हणजे 22 प्रकरण. यामध्ये कलम 313 ते कलम 395 पर्यंत आहे. कलम 393 म्हणजे संविधानाचा शेवटचा भाग म्हणजे 22 प्रकरण. यामध्ये कलम 393 म्हणजे कलम 395 पर्यंत आहे. कलम 393 म्हणजे 95 पर्यंत आहे. कलम म्हणजे संविधानाला भारताचे संविधान बनावे असा प्रकार मला काहीच न म्हणता भारताचे संविधान बनावे. इथे बोलून मी माझे नाव शब्द शेवट डायरेक्ट संपलं. सर ऐक तर आपले भारतीय नागरिक, आम्ही भारतीय नागरिक, ज्याप्रमाणे माणसांमध्ये आत्मा नसेल किंवा हृदय नसेल तर माणसाला किंमत राहत नाही. त्याचप्रमाणे आपल्या देशाचा आत्मा म्हणजे आपलं संविधान. आणि संविधानाशिवाय आपण जगूच शकत नाही. जसं हृदयाशिवाय जगू शकत नाही तसं आपल्या संविधानाशिवाय आपण राज्यकारभार करूच शकत नाही. आणि आपल्या संविधानाचं एवढं महात्म्य आहे की आपण जर शेजार पाजारच्या देशाचा जर विचार केला, अफगाणिस्तान याचं जर उदाहरण द्यायला सांगलं तर त्या ठिकाणी आज लोकशाही नाही, हुकुमशाही सुरू झालेली आहे. आणि आपल्या देशाचं एवढं
सामर्थ्य म्हणावं लागेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुण्यही म्हणावं लागेल की या ठिकाणी आपल्या देशामध्ये लोकशाही नांदत आहे, संविधान नांदत आहे. आणि संविधान हे तुम्हाला भेटण्यासाठी आमच्या मुलांच्या रूपाने तुम्हाला आलेलं होतं. आणि या ठिकाणी तुम्ही सुद्धा या विविध कलमाचा शून्यापासून ते 100 पर्यंतच्या कलमाचा तुम्ही आस्वाद घेतला आणि आमच्या या बालगोपालांचे 2 शब्द तुम्ही ऐकून घेतले, त्याबद्दल आम्हाला सुद्धा चांगलं वाटलेलं आहे की नाही किंवा संविधान आहे आपल्या देशाचा राज्यकारभार कसा चालतो याची सर्वांना जाणीव व्हावी म्हणून हा आमचा एक प्रामाणिक उद्देश होता. आणि त्यासाठी आमचे तायडे सर, काकडे सर, सय्यद सर आणि मी स्वतः आम्ही यांनी परिश्रम घेतले आणि या ठिकाणी आमचे म्हणजे संविधान हे आमच्या बालगोपालांच्या रूपामध्ये तुम्हाला भेटण्यासाठी आलो होतं आणि त्याचा आस्वाद तुम्ही शांततेनं चित्तानं घेतला, त्याबद्दल सुद्धा आम्हाला आनंद वाटतो. आणि आमच्या बालगोपालांचे सुद्धा तुम्ही शब्द ऐकून घेतले. चुकलं असेल तर काही माफ करा आणि काही सुधारणा करू, परंतु मला वाटते किंवा आमचे बालगोपालांनी तुम्हाला संविधानाची रूपरेषा का होईना तुमच्याला सांगितलेली आहे तर ते तुम्ही स्वीकारावी अशी आमची एक प्रामाणिक इच्छा आहे. त्यानंतर आपण आपल्या या ठिकाणी कार्यक्रम संपला आणि आम्ही आता आमच्या शाळेकडे प्रयत्न करू. सर्वजण जागेवरच थांबा. गेल्या आता जसे घेतले होते तसेच. जय भीम. इथे उपस्थित सर्व गावकरी मंडळी तथा शिक्षक मंडळ तसेच बंधू आणि भगिनींनो, आज आपल्या शिक्षकांनी जे आपल्या समोर एक उद्दिष्ट म्हणजेच भारतीय संविधान आणून आपल्या लोकांपर्यंत जे कलमा काही कोणाला अवगत नसल्यामुळे, कारण काही कलमा आपल्याला माहिती नसताना त्यांनी एवढं मनोबळ आणि आपल्या सहकार्यानं आणि त्यांचं एक आत्मपरीक्षण त्यांनी सरांनी आपापल्यानं दाखवून दिलं की भारतामध्ये जे काही राज्यकारभार चालतो तो संविधानामार्फत चालतो. संविधानामार्फत चालत असलेल्या काही कोणत्या तरतुदी निघतात, कोणते कायदे आपल्याला अंमलात आणतात याचं प्रशिक्षण करून दाखवलं. त्यानिमित्तानं जे कलम आपल्याला जे माहीत नसताना जे आपल्या मुलांकडून जे आपल्याला समजून दाखवलं की 395च्या कलमाविरुद्ध 448 कलम आता भारतात लागू झालेले आहेत. त्या हिशोबात यांनी आपापले जे काही राज्यकारभार चालतात त्या अनुषंगाने आपल्यापर्यंत पोहोचण्याचं कार्य केलेलं आहे. मी मनापूर्वक त्यांचे आभार मानतो आणि